आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण विरामचिन्हे व वाक्यांचे प्रकार हे आज आपण पाहणार आहोत. मग विरामचिन्हे नेमके काय असतात, त्यांचे प्रकार किती आणि वाक्यांचे प्रकार हे नेमके किती असतात आणि काय असतात आणि याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे असतात ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहूया विरामचिन्हे म्हणजे काय. सर्वात अगोदर आपण विरामचिन्हे पाहूयात. मग विरामचिन्हे म्हणजे काय हे पाहूया. पहा, व्याख्या आहे विरामचिन्हाची की वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. पहा, विरामचिन्ह कोणाला म्हणायचं तर वाक्यात आपण कोठे किती वेळ थांबावं, थोड्या वेळ थांबावं, जास्त वेळ थांबावं त्यासाठी एक चिन्हे दिली जातात. तसेच वाक्यामध्ये उद्गार कोणता आहे, वाक्यामध्ये उद्गार कोणता आहे, प्रश्न विचारलेला आहे की नाही, प्रश्न कोठे विचारावा हे सुद्धा आपण चिन्हांद्वारे आपल्याला समजतं. म्हणजेच हे समजण्यासाठी वाक्यामध्ये काही चिन्हे दिली असतात त्यांना विरामचिन्हे असे म्हटलं जातं. हे झालं विरामचिन्हांची व्याख्या, विरामचिन्ह कशाला म्हटलं जातं. आता आपण पाहणार आहोत की विरामचिन्हांचे एकूण प्रकार. मग काही प्रकार आहेत विरामचिन्हांचे. विरामचिन्हांचे प्रकार आता आपण पाहणार आहोत एक एक करून. त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण विराम. मग पूर्ण विराम हा पहिला प्रकार आहे विरामचिन्हातला. पूर्ण विराम हा कसा असतो तर एक जाडसा टिंब वाक्य संपल्यानंतर दिला जातो. वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी पूर्ण विराम या विरामचिन्हाचा वापर केला जातो. वाक्य संपले हे दर्शविण्यासाठी, म्हणजे वाक्य ज्या ठिकाणी संपलेले असेल त्या ठिकाणी काय केलं जातं, एक पूर्ण विराम असा दिला जातो. उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे, राधा शाळेत जाते. राधा शाळेत जाते आणि हा पहा वाक्य संपले म्हणून खालच्या बाजूला एक पूर्ण विराम मोठ्या स्वरूपात मी दिलेला आहे. अशा स्वरूपात पूर्ण विराम दिला जातो. म्हणून याचा उपयोग वाक्य संपल्यानंतर केला जातो. समजलं, म्हणजे याचा अर्थ काय होतो की वाक्य इथे पूर्ण झालेलं आहे, त्यासाठी हे चिन्ह दिलं जातं. आता दुसरा प्रकार आहे पूर्ण विराम. विरामचिन्हातला दुसरा प्रकार आहे अर्धविराम. मग अर्धविराम हा कसा असतो तर अर्धविराम हा पहा इथे दिलेला आहे की अर्धविराम हा असा असतो, म्हणजे एक टिंब दिला जातो त्याच्या खाली स्वल्प विराम हा काढला जातो, त्याला म्हणतात अर्धविराम. मग त्याचा उपयोग वाक्यात कशासाठी केला जातो अर्धविरामाचा तर दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी अर्धविरामाचा वापर हा वाक्यात कशासाठी केला जातो तर दोन छोटी वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी याचा वापर वाक्यामध्ये केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग कशी तर हे खरे अवघड काम होते आणि अर्धविराम या ठिकाणी दिलेला आहे. पहा, हे खरे अवघड काम होते, अर्धविराम दिलेला आहे. पण राजू हुशार होता. मग राजू हुशार होता आणि हे खरे अवघड काम होते, हे दोन वाक्य आहेत, ती जोडण्यासाठी अर्धविरामाचं चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मग अर्धविराम कशासाठी दिला जातो, दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी याचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रकार आहे स्वल्प विराम. स्वल्प विराम ह्या अशा पद्धतीने असतो. पहा, स्वल्प विराम. मग त्याचं वाक्यामध्ये कार्य काय असतं स्वल्प विरामाचं तर एकाच जातीचे अनेक शब्द व छोटी वाक्ये आल्यास, म्हणजे वाक्यामध्ये जर एकाच जातीचे अनेक शब्द येत असतील किंवा छोटी वाक्य येत जर असतील तर त्यांच्यामध्ये स्वल्पविराम हा दिला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग ती वाक्ये ते शब्द कसे असतात तर पहा, उदाहरण घेतलं आहे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्य आहेत. मग तृणधान्य कोणते आहेत तर तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरी. मग शेवटच्या शब्दानंतर या ठिकाणी स्वल्पविराम दिला जात नाही, लक्षात ठेवायचं आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये आपण स्वल्पविराम दिलेला आहे. म्हणजेच आई सांगते की जा बाळा दुकानातून गहू आण, साखर आण, साबण आण, आहे की नाही. मग हे सगळं सांगत असते त्यावेळेस आपण काय करतो, मध्ये स्वल्पविराम देतो का तर एकाच प्रकारचे शब्द आहेत. ठीक आहे, म्हणजे स्वल्पविराम कोठे वापरतो आपण हे तुम्हाला समजलं असेल. आता विरामचिन्हाचा पुढील प्रकार आहे अपूर्ण विराम.
अपूर्ण विराम पहा कसा असतो, दोन टिंब असतात, वरती एक आणि खाली एक, त्याला म्हणतात अपूर्ण विराम. आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो पहा, तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास या विरामचिन्हाचा, अपूर्ण विरामाचा वाक्यामध्ये वापर केला जातो. उदाहरण पहा, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. काय हे वाक्य पूर्ण झालेलं आहे, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. वाक्य या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर पहा आपण अपूर्ण विराम दिलेला आहे आणि पुढील आहे की 1 2 3 4 5 हे चौकटीत पर्याय क्रमांक लिहायचे आहेत. समजलं? म्हणजेच वाक्य पूर्ण झाल्यानंतर तपशील दाखवायचा असेल तर अपूर्ण विरामाचा उपयोग केला जातो. आता आपण पाहू पुढील विरामचिन्हाचा प्रकार कोणता आहे, तर प्रश्नचिन्ह हा पुढील विरामचिन्हाचा प्रकार आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे विरामचिन्ह दिले जातं आणि ते चिन्ह अशा स्वरूपाचं आहे, आकड्याच्या स्वरूपाचं. असं पहा की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी म्हणजे ज्या वाक्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की प्रश्न विचारलेला आहे त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जातं. मग उदाहरण पहा, त्याने काय केले. मग या ठिकाणी त्याने काय केले हे वाक्य आहे. मग या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपण देऊयात की प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्याने काय केले हे प्रश्नचिन्ह आपण दिलेलं आहे. ठीक आहे, प्रश्नचिन्ह अशा स्वरूपात देतात. मग आता आपण वळूया पुढील विरामचिन्हाच्या प्रकाराकडे. पुढील विरामचिन्हाचा प्रकार आहे उद्गार चिन्ह. प्रकार कोणता आहे, उद्गार चिन्ह. ते पहा असं असतं, उभी रेष आणि त्याच्या खाली टिंब द्यायचं आहे रेषेच्या, त्याला म्हणतात उद्गार चिन्ह. मग ते कशा स्वरूपात देतात ते पाहायचं आहे. उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह दिले जातं. उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी. मग हे उद्गारार्थी शब्द कसे ओळखायचे किंवा वाक्य कसं ओळखायचं, तर पहा उदाहरण दिलेलं आहे, शाबास उत्तम गुण मिळवलेस. मग तुम्ही परीक्षेमध्ये जर चांगले गुण मिळवले असतील आणि तुम्ही शिक्षकांकडे गेलात आणि सरांना सांगितलं की सर मला असे असे गुण मिळाले, मग सर काय म्हणतात, शिक्षक काय म्हणतात, गुरुजी काय म्हणतात की शाबास. म्हणजे तुमचे गुण ऐकल्या शिक्षकांच्या मनातूनची भावना पहिल्यांदा उत्पन्न होते, जो उद्गार निघतो त्यावेळी शिक्षक काय म्हणतात, पहिला उद्गार शाबास. मग त्यांच्या मनातील तो उद्गार आहे, बरोबर. आणि परत ते वाक्य आहे उत्तम गुण मिळवलेस. मग शाबास नंतर उद्गारार्थी चिन्ह उत्तम गुण मिळवलेस. अशा पद्धतीने त्याचा वाक्यात वापर केला जातो. पुढील विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह. ते पहा अशा स्वरूपात दिलं तर वरच्या साईडला, डोक्याच्या साईडला वरती असे अवतरण चिन्ह दिले जातात आणि ते कशामध्ये वापरले जातात, वाक्यात कशा स्वरूपात वापरले जातात पहा. सुभाषिते, उक्ती, म्हण, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आणि पुस्तकाचे नाव. म्हणजे वाक्यामध्ये जर सुभाषित आलं असेल तर ते सुभाषित एकेरी अवतरण चिन्हात, उक्ती आले असेल तर एकेरी अवतरण चिन्हात, म्हण, सुभाषिते किंवा घोषणा असतील तरी त्या एकेरी अवतरण चिन्हात. किंवा तुम्हाला वाटत असेल निबंध लिहिताना की ह्या शब्दांवर जोर द्यायचा आहे, हे दिसले पाहिजे, तर ते एकेरी अवतरण चिन्हात तुम्ही लिहू शकता. किंवा पुस्तकाचं नाव जरी असेल तरी ते तुम्ही एकेरी अवतरण चिन्हात लिहू शकता. म्हणजे या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर अशा स्वरूपात केला जातो. उदाहरणार्थ पहा, जय जवान जय किसान ही घोषणा शास्त्रीने दिली. मग ही घोषणा आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. आणि पुढे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुसरा प्रकार आहे विरामचिन्हाचा. पुढील प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. ते अशा स्वरूपात असं दोन असतात, डोक्यावरती इकडून दोन आणि इकडून दोन असतात. मग ते कशा स्वरूपात त्यांचा उपयोग करतो वाक्यामध्ये, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविता. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर दाखवायचे असतील, जसेच्या तसे जर दाखवायचे असतील तरच या दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. उदाहरण पहा, साधू म्हणाले असा निराश होऊ नकोस. मग या ठिकाणी साधू काय म्हणालेले आहेत, तर असा निराश होऊ नकोस. म्हणजे साधूंनी जे वाक्य बोललेलं आहे तोच वाक्य जशीच्या तसे तो माणूस दुसऱ्या व्यक्तीला सांगत आहे की साधू मला म्हणाले की तू असा निराश होऊ नकोस आहे, असं वाक्य त्यांनी साधूच्या तोंडचं सांगितलेलं आहे. मग साधूने जे वाक्य बोलला तो आहे असं वाक्य आपण काय केलेलं आहे, बोलल्यामुळे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य काय केलेलं आहे, आपण दिलेलं आहे. म्हणजेच विरामचिन्हांचा उपयोग अशा स्वरूपात वाक्यामध्ये केला जाऊ शकतो आणि केला जातो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
तर आता आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार. आता आपण पाहिलं विरामचिन्ह आणि आता आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार. पहा, वाक्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर वाक्यांचे प्रकार 2 आहेत. वाक्यांचे प्रकार एकूण किती आहेत? तर वाक्यांचे एकूण प्रकार हे 2 आहेत. पहिला आहे अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आणि दुसरा आहे वाक्यातील विधानांवरून पडणारे वाक्यांचे प्रकार. वाक्यातील विधानांवरून पडणारे वाक्यांचे प्रकार असे 2 प्रकार या ठिकाणी आहेत वाक्याचे, अर्थावरून आणि विधानांवरून. ठीक आहे. मग अर्थावरून वाक्याचे एकूण 5 प्रकार पडतात. अर्थावरून वाक्याचे एकूण 5 प्रकार पडतात. तर विधानांवरून वाक्याचे एकूण 3 प्रकार पडतात. अर्थावरून 5 प्रकार पडतात, तर विधानांवरून 3 प्रकार पडतात. मग पहा की अर्थावरून पडणारे 5 प्रकार कोणते? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. मग त्यातला पहिला जो आहे हा विधानार्थी म्हणजे काय? तर वाक्यामध्ये फक्त विधान केलं असेल तर त्याला विधानार्थी असे म्हणतात. म्हणजेच एकच कर्ता आणि एकच उद्देश जर वाक्यात असेल तर त्यास विधानार्थी वाक्य, म्हणजे विधान केलं असेल तर त्यास विधानार्थी म्हणतात. विधान. जसे सचिन क्रिकेट खेळतो, राधा शाळेत जाते, विधान केलेलं आहे, सरळ सरळ वाक्य आहे, बरोबर की नाही? त्यांना म्हणतात विधानार्थी वाक्य. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. मग प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय असतं? तर कोण, कोणी, कोणाला सारखे शब्दांनी तयार झालेले प्रश्न आणि त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं, त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. म्हणजे प्रश्न विचारलेले ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटी वाक्याच्या हे चिन्ह दिलेलं असतं त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. मग उद्गारार्थी वाक्य जर असेल तर उद्गारार्थी वाक्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह दिलं जातं. ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असतं हे चिन्ह असेल तर. परंतु उद्गार म्हणजे काय नेमकं? तर उद्गार म्हणजे एखादी घटना किंवा एखादा प्रसंग घडल्यानंतर आपल्या मनामधून किंवा आपल्या तोंडामधून जे भाव बाहेर येतात, जे उद्गार बाहेर येतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. पुढे आहे होकारार्थी वाक्य. वाक्यामध्ये जर सकारात्मक गोष्टी सांगितलेल्या असतील आणि होकारात्मक गोष्टी सांगितल्या असतील, नकारात्मक गोष्टी सांगितलेल्या नसतील, सगळ्या होकारात्मक गोष्टी असतील तर ते होकारार्थी वाक्य असते. होकारात्मक. त्यानंतर आहे पुढचा प्रकार आहे तो नकारार्थी. वाक्यामध्ये नाही, नको सारखे जर वाक्यामध्ये शब्द येत असतील, नकारदार दर्शविलेला असेल तर ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. वाक्यामध्ये जर नाही, नको, नकारार्थी शब्द जर येत असतील तर ते नकारार्थी वाक्य असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे वाक्यातील विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार. हे 3 प्रकार आहेत. वाक्याच्या विधानांवरून पडणारे वाक्याचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे केवल वाक्य, दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे मिश्र वाक्य. मग केवल वाक्य म्हणजे काय? तर वाक्यामध्ये एकच उद्देश्य व एकच विधेय असतं. वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय. पहा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवल वाक्य असे म्हणतात. म्हणजेच सरळ सरळ वाक्य असेल की राधा पुस्तक वाचते, मग राधा हे उद्देश्य आहे आणि वाचते हे विधेय आहे. म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर वाक्यात असेल तर ते वाक्य केवल वाक्य असतं.
हा झाला पहिला प्रकार विधानांवरून. दुसरा आहे संयुक्त वाक्य. मग संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर संयुक्त वाक्य हे दोन वाक्यांचे म्हणजे दोन केवल वाक्यांचे मिळून बनलेले असते. दोन केवल वाक्यांचे मिळून संयुक्त वाक्य हे बनलेलं असतं. आणि ते वाक्य हे आणि, अथवा, व, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून, सबब या अव्ययांनी हे वाक्य जोडलं जातं. पहा, ज्या वाक्यामध्ये दोन केवल वाक्य असतात ते वाक्य या अव्ययांनी जोडलं जातं. हे अव्यय जर त्यामध्ये दोन वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग पहा की ते संयुक्त वाक्य कोणतं असेल. विजा कडाडू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा कडाडू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. पहा, आणि हा शब्दाचा त्या ठिकाणी मी उपयोग केला आणि या अव्ययाचा. मग विजा कडाडू लागल्या, विजा कडाडू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली लागल्या, हे पहिलं वाक्य. आणि पावसाला सुरुवात झाली, पावसाला सुरुवात झाली, हे दुसरं वाक्य आहे. हे दोन्ही वाक्य आणि या अव्ययाने जोडल्यामुळे ते काय झाले, संयुक्त वाक्य आहे. आणि हे दोन्ही वाक्य ही केवल वाक्य आहेत, आपापल्या ठिकाणी पूर्ण वाक्य आहेत. ठीक आहे, ह्याला म्हणतात संयुक्त वाक्य. पुढे आहे तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. मग मिश्र वाक्य म्हणजे काय, तर मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक उपवाक्य असतं. म्हणजे एक मुख्य वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य असतं आणि एक उपवाक्य असतं. आणि ती दोन वाक्ये की, म्हणून, म्हणजे, कारण, का, की, कारण की, म्हणून, सबब, यास्तव, जर, तर, जेव्हा, तेव्हा. म्हणजेच या अव्ययांचा जर वाक्यामध्ये उपयोग झाला तर ते वाक्य मिश्र वाक्य असतं. म्हणजेच की गुरुजी म्हणाले की तू जागेवरती उठून उभा राहा. मग गुरुजी म्हणाले प्रधान वाक्य की हे अव्यय आहे त्यातलं, तू जागेवरती उठून उभा राहा. बरोबर, हे आहे दुसरं वाक्य. म्हणजे एक प्रधान वाक्य असतं आणि एक उपवाक्य असतं. परंतु संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही प्रधान वाक्य म्हणजे दोन्ही मुख्य वाक्य असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आज आपण वाक्याचे प्रकार अर्थावरून 5 पडतात. विधान, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी. आणि वाक्यातील विधानांवरून 3 प्रकार पडतात, केवल, संयुक्त आणि मिश्र. हे वाक्यातील प्रकार जे आहेत हे आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.